हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण नियंत्रणाची आधुनिक तंत्रे कोणकोणती आहेत ते बघणार आहोत. अगोदरच्या लेक्चरला आपण नियंत्रणाची व्याख्या, नियंत्रणाची संकल्पना, त्याचबरोबर नियंत्रणाची प्रोसेस, प्रक्रिया आणि नियंत्रणाची पारंपरिक तंत्रे बघितली आहेत. नियंत्रणाच्या पारंपरिक तंत्रामध्ये आपण 9 तंत्रे बघितली. त्यामध्ये बजेटरी कंट्रोल, कॉस्ट कंट्रोल, प्रोडक्शन कंट्रोल, फायनान्शियल कंट्रोल, स्टॅटिस्टिकल कंट्रोल, क्वालिटी कंट्रोल, इंटरनल ऑडिट अँड पर्सनल ऑब्झर्वेशन. या पद्धतीने 9 आपण ट्रॅडिशनल टेक्निक्स बघितल्यात. आजच्या लेक्चरमध्ये आपण नियंत्रणाची आधुनिक तंत्रे बघणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला नियंत्रणाची आधुनिक तंत्रे 4 दिलेली आहेत. समविच्छेदन विश्लेषण तंत्र, कार्यक्रम मूल्यमापन व पुनरावलोकन तंत्र, निर्णायक मार्ग पद्धत, गुंतवणूक मोबदला पद्धत. बघा, व्यवस्थापकीय नियंत्रणासाठी वरील पारंपरिक नियंत्रण तंत्राशिवाय इतर काही आधुनिक तंत्राचा वापर केलेला आहे. त्यात प्रामुख्याने कोणकोणत्या तंत्राचा समावेश होतो, तर जी तंत्रे मी तुम्हाला आता 4 सांगितली त्यांचा समावेश आधुनिक नियंत्रण तंत्रामध्ये होत असतो, मॉडर्न टेक्निक्समध्ये होतो. त्यामध्ये फर्स्ट असेल समविच्छेदन विश्लेषण तंत्र, ब्रेक इव्हन ॲनालिसिस टेक्निक. ओके, यामध्ये या तंत्रात स्थिर खर्च, बदलणारा खर्च, विक्री परिमाणात बदल, विक्री किमतीतील बदल आणि विक्रीतील बदलांचा नफ्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यात येतो. काय सांगितलं या तंत्रामध्ये? ब्रेक इव्हन ॲनालिसिस टेक्निक. यामध्ये जो काही उत्पादनामध्ये स्थिर खर्च असेल, जो काही बदलणारा खर्च असेल किंवा विक्री परिमाणात जे काही बदल होतात ते बदल असतील, विक्री किमतीतील बदल जे असतील आणि विक्रीतील बदलांचा नफ्यावर जो काही परिणाम होतो याचा विचार या तंत्रामध्ये केला जातो. थोडक्यात या विश्लेषणामुळे वस्तू उत्पादन खर्च, उत्पादनाचे प्रमाण, नफा आणि विक्री या घटकातील सहसंबंध निश्चित केले जातात. काय सांगितलं जात आहे बघा, ब्रेक इव्हन ॲनालिसिस टेक्निक. यामुळे वस्तू उत्पादन खर्च, उत्पादनाचे प्रमाण, नफा आणि विक्री या घटकातील सहसंबंध निश्चित केले जातात. या विश्लेषणाच्या आधारे विक्रीचे प्रमाण निश्चित केले जाऊन नफा मिळवणे शक्य होते. आता ब्रेक इव्हन ॲनालिसिस पॉईंट. यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, तर व्यवसायातील उत्पादनाच्या ज्या मात्रेच्या ठिकाणी विक्रीमुळे मिळणाऱ्या उत्पन्नातून सर्व खर्च भरून निघतो त्या मात्रेला समविच्छेदन बिंदू असे म्हणतात. बघा काय सांगितलं, व्यवसायातील उत्पादनाच्या ज्या मात्रेच्या ठिकाणी विक्रीमुळे मिळणाऱ्या उत्पन्नातून सर्व खर्च भरून निघतो त्या मात्रेला समविच्छेदन बिंदू असे म्हणतात. या बिंदूमुळे व्यवस्थापकाला अपेक्षित नफा प्राप्त करण्यासाठी वस्तूची किंमत ठरवता येते. या किमतीत वस्तूची विक्री किंमत, स्थिर व अस्थिर खर्चाचा विचार करावा लागतो. घसारा, विमा, मालमत्ता कर, कार्यालय व्यवस्थापन खर्च इत्यादीचा समावेश स्थिर खर्चामध्ये होत असतो. तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की स्थिर खर्चामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा किंवा कोणकोणत्या खर्चांचा समावेश होतो, तर त्यामध्ये विमा असेल, मालमत्ता कर असेल, कार्यालय व्यवस्थापनाचा खर्च जो असेल, त्यानंतर घसारा जो असेल, या सर्वाचा समावेश हा स्थिर खर्चामध्ये होत असतो. या उलट उत्पादनाच्या प्रमाणात बदल केल्यास कच्च्या मालाची खरेदी, मजुरी खर्च व विक्रीवरील दलालीचे दर सारखे बदलत असतात. या खर्चाचे स्वरूप सतत बदलणारे असते. व्यवस्थापकाला लागणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवता येते. यामध्ये काय सांगितले तुम्हाला, समविच्छेदन बिंदू विश्लेषण किंवा विश्लेषण बिंदू म्हणजेच असा बिंदू की ज्या ठिकाणी एकूण खर्चा इतकेच एकूण उत्पन्न असते. लक्षात घ्या, समविच्छेदन विश्लेषण बिंदू म्हणजेच असा बिंदू की ज्या ठिकाणी एकूण खर्चा इतके एकूण उत्पन्न असते, म्हणजेच ना नफा ना तोटा. ओके, समविच्छेदन विश्लेषणामुळे ठराविक नफा होण्यासाठी ठरलेल्या किमतीस किती विक्री केली पाहिजे किंवा किती किंमत त्या वस्तूची त्या ठिकाणी ठेवली पाहिजे किंवा ठराविक किंमत आणि ठराविक विक्री केल्यास आपण किती नफा मिळवू शकू याची उत्तरे इथं आपल्याला मिळत असतात. किमतीमध्ये वाढ किंवा घट जर केला
किमतीमध्ये वाढ किंवा घट जर केली तर त्याचा परिणाम काय होईल हेही समविच्छेदन विश्लेषणामध्ये आपल्याला समजते. ब्रेक इव्हन ॲनालिसिसमध्ये आपल्याला समजते. समविच्छेदन बिंदू ठरवण्यासाठी खर्च व उत्पन्न आपल्याला विचारात घ्यावे लागत असते. कारण जितक्या प्रमाणामध्ये आपण खर्च केलेला आहे काय सांगितलं जात आहे, समविच्छेदन बिंदू ठरवण्यासाठी आपल्याला खर्च आणि उत्पन्न विचारात घेणं गरजेचं आहे. कारण जितक्या प्रमाणामध्ये वस्तूसाठी आपण खर्च केलेला आहे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्न मिळतंय का त्या वस्तूतून हे आपण इथं निश्चित करणं आवश्यक आहे. ओके, असं काही ठिकाणी काय होतं तर जास्तीत जास्त वस्तू उत्पादन घेण्यासाठी खर्च येतो तो म्हणजे जास्तीत जास्त असतो आणि त्या वस्तूपासून मिळणारा नफा जो असेल, उत्पन्न जे असेल ते अतिशय कमी असतं. ओके, सो असं न होता खर्च आणि उत्पन्न बरोबर असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच काय सांगितले तुम्हाला, ना नफा ना तोटा हा बिंदू इथं व्यवस्थितपणे आपल्याला दिसून येऊ शकतो. किंवा समविच्छेदन विश्लेषण बिंदू आपण इथं त्याला म्हणू शकतो. त्याचबरोबर दुसरा पॉईंट किंवा दुसरं तंत्र तुम्हाला सांगितलं आहे ते म्हणजे कार्यक्रम मूल्यमापन व पुनरावलोकन तंत्र, प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक, PERT, PERT या तंत्राची सुरुवात अमेरिकेतील नाविक दलात इसवी सन 1958 मध्ये करण्यात आली. लक्षात घ्या, कार्यक्रम मूल्यमापन व पुनरावलोकन तंत्र यामध्ये या तंत्राची सुरुवात कुठे झाली तर अमेरिकेमध्ये नाविक दलामध्ये इसवी सन 1958 मध्ये करण्यात आली. व्यवसायात मानवी मूल्यांना महत्त्व असल्यामुळे नियंत्रण तंत्रात नवनवीन बदल करण्यात आले आणि ते बदल स्वीकारले गेले. घरबांधणी व्यवसायात पर्ट तंत्राची सुरुवात करण्यात आली. लक्षात घ्या, पर्ट तंत्राची सुरुवात कोणत्या व्यवसायामधून सुरुवात झाली त्याला किंवा सुरुवात करण्यात आली तर घरबांधणी व्यवसायातून पर्ट या तंत्राची सुरुवात करण्यात आली. या तंत्रामुळे व्यवसायातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करताना वेळ, खर्च व साधनसामग्री याची बचत करता येते. बघा, पर्ट या तंत्रज्ञानामुळे व्यवसायामधील अनेक प्रश्नांची सोडवणूक करत असताना जो काही लागणारा वेळ असेल, जी काही लागणारी साधनसामग्री असेल, खर्च असेल त्याची बचत आपल्याला इथं करता येते. पुढील कार्याची पूर्तता करण्यासाठी व्यवस्थापकाला पर्ट तंत्राची मदत होत असते. आता व्यवसायामधील कोणती कार्य आहेत की ते पूर्ण करण्यासाठी किंवा त्या कार्याची पूर्तता करण्यासाठी व्यवस्थापकाला पर्ट या तंत्राचा उपयोग होत असतो. मग त्यामध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे वेळापत्रक आणि खर्चाबाबतचे नियोजन करणे. अतिशय महत्त्वाचं आहे की जो काही व्यवसाय सुरू केला जाणार आहे किंवा जो काही बिझनेस सुरू आहे त्याचं वेळापत्रक असणं, त्याचं प्रॉपर नियोजन, त्याचं प्लॅनिंग असणं, जो काही खर्च होणार आहे त्या खर्चाचं प्लॅनिंग असणं, त्याचबरोबर कोणती कार्यपद्धती कधी केली जाणार आहे, कुठल्या वस्तूचं प्रोडक्शन कधी केलं जाणार आहे, कुठली वस्तू मार्केटमध्ये कधी नेली जाणार आहे याचं पूर्ण प्लॅनिंग असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचं वेळापत्रक असणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी पर्ट या तंत्राचा उपयोग व्यवस्थापकाला होत असतो. त्यानंतर दुसरं कार्य आहे म्हणजे लागणारा वेळ व खर्च याबाबतचा अंदाज. आता बिझनेस आपण चालवतोय, एखादा व्यवस्थापक असतो, त्याला बिझनेस चालवायचा असतो. मग त्या बिझनेसमध्ये कुठल्या वस्तूचं प्रोडक्शन घेण्यासाठी किती वेळ लागणार आहे किंवा किती खर्च येणार आहे याचं प्रॉपर एस्टिमेटेड अंदाज त्यांनी लावणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याचं प्लॅनिंग हे प्रॉपर आणि व्यवस्थित असणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याचं प्लॅनिंग अंदाज लावण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च याबाबत अंदाज लावण्यासाठी व्यवस्थापकाला पर्ट तंत्राची मदत होत असते. त्याबरोबर तिसरं कार्य म्हणजे मानवी कौशल्यांच्या गरजांचा अनुमान करणे. त्यानंतर चौथं कार्य वेळापत्रक व खर्चाचा अंदाज यातील तफावतीबाबत अंदाज करणे. कारण कार्य वेळापत्रक आणि जो काही खर्च होणार आहे त्या खर्चाच्या अंदाजामध्ये जर तफावत येत असेल तर ती तफावत शोधून काढणे, त्याची कारणे शोधून काढणे आणि त्याच्यावरती योग्य वेळी उपाययोजना करणं अतिशय आवश्यक असतं आणि ते व्यवस्थापकाला करावं लागत असतं. त्यानंतर पर्यायी वेळ व खर्चाबाबतची योजना तयार करणे. देन 6 फंक्शन इज कार्यपूर्तीसाठी आवश्यक साधनसामग्री वाटप करणे. ओके, पर्ट तंत्राचा उपयोग जहाज बांधणी व्यवसाय, इमारत व रस्ते तयार करण्याच्या कार्यासाठी सुद्धा करण्यात येतो. आता लक्षात घ्या, पर्ट या तंत्राची सुरुवात घरबांधणी व्यवसायातून झाली. म्हणजेच असं आहे का की पर्ट हे तंत्र फक्त घरबांधणी व्यवसायामध्ये यूज केलं जातं तर तसं नाही. पर्ट हे तंत्र घरबांधणी व्यवसायाव्यतिरिक्त
ते जहाज असेल, जहाज बांधणी व्यवसाय असेल, इमारत असेल, रस्ते तयार करणे असेल, या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सुद्धा पट हे तंत्र यूज केलं जातं. पट लॉंग फॉर्म आहे प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक, कार्यमूल्यमापन व पुनरावलोकन तंत्र. ओके, सो हे झालं सेकंड. सो नंबर थर्ड, निर्णायक पथ पद्धती. निर्णायक पथ पद्धती, क्रिटिकल पाथ मेथड, CPM. व्यवसायाचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी या आधुनिक तंत्राचा उपयोग करण्यात येतो. नियोजित कार्य पूर्ण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या क्रियांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. लक्षात घ्या, व्यवसायाचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी या आधुनिक तंत्राचा उपयोग इथं केला जातो. व्यवसायाचं नियोजन करायचं, त्याचं नियंत्रण करायचं, त्यासाठी जे काही आधुनिक तंत्रे मॉडर्न टेक्निक्स असतील त्या मॉडर्न टेक्निक्सचा यूज इथं केला जातो. आणि नियोजित कार्य जी असतील ती पूर्ण करण्यासाठी आणि योग्य वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी त्याच्यावरती ज्या काही वेगवेगळ्या क्रियाच कराव्या लागत असतात त्या क्रियांवरती कंट्रोल ठेवणं अतिशय गरजेचं असतं. त्यासाठी मॉडर्न टेक्निकचा यूज केला जातो. त्यानंतर साधन सामग्री व वेळ याबाबत आराखडा तयार करण्यात येतो व व्यवसायातील प्रश्नांचा शोध घेऊन ते प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचे याच्यावरती व्यवस्थापक आपलं लक्ष काय करत असतो, केंद्रित करत असतो. कारण जे काही प्रश्न निर्माण होणार आहेत व्यवसायामध्ये, व्यवस्थापनातील किंवा व्यवसाय चालवत असताना जे काही प्रश्न निर्माण होणार आहेत ते प्रश्न सोडवणं अतिशय आवश्यक असतं व्यवस्थापकाला. त्यासाठी व्यवस्थापक हा ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याच्यावरती आपलं काय करत असतो, फोकस ठेवत असतो किंवा लक्ष केंद्रित करत असतो. प्रश्न सोडवण्याचे नियमित मार्ग आखताना संकट काळामध्ये बघा, जे काही प्रश्न त्याला सोडवायचे आहेत त्या प्रश्न सोडवायचे जे काही मार्ग असतील ते मार्ग आखताना त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करत असताना ऐनवेळी संकट काळामध्ये सुद्धा वेगवेगळे मार्ग तिथं आखले जातात. त्याचबरोबर जेव्हा नियमित सर्व मार्ग उपाय बंद होतात, निरुपयोगी ठरतात, तेव्हा त्या संकट काळातील मार्गाचा अवलंब केला जातो. या संकट काळातील मार्गास निर्णायक पथ पद्धत असे म्हणतात. सो लक्षात घ्या, निर्णायक पथ पद्धत म्हणजे काय, तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. काय सांगितलं जाते तर साधन सामग्री व वेळ याबाबत वेगवेगळा आराखडा तयार केला जातो आणि आराखडा तयार करत असताना व्यवसायातील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याच्यावरती सुद्धा व्यवस्थापक काय करत असतो, आपले लक्ष केंद्रित करत असतो. आणि प्रश्न सोडवण्याचे नियमित मार्ग आखताना संकट काळातील मार्ग सुद्धा तिथं आखले जातात. जेव्हा नियमित सर्व मार्ग उपाय बंद होतात, निरुपयोगी ठरतात, तेव्हा या संकटकालीन मार्गाचा अवलंब केला जातो आणि या संकटकालीन मार्गास निर्णायक पथ पद्धती म्हटलं जातं. कारण जे काही प्रश्न व्यवसायामध्ये उद्भवणार आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात किंवा जे काही नियमित मार्ग आखले जातात ते निर्णायक पथ पद्धतीमध्ये आखले जातात. सो निर्णायक पथ पद्धती, क्रिटिकल पाथ मेथड. ओके, देन या पद्धतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे आता बघा CPM या पद्धतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कायमची पूर्तता करताना वेळ, पैसा व श्रम या घटकांचा बचत इथं करता येते. अतिशय महत्त्वाचं आहे की निर्णायक पथ पद्धतीचा महत्त्वाचा फायदा आहे. कामाची पूर्तता करत असताना जो काही आपला वेळ खर्च होणार आहे, तिथं पैसा खर्च होणार आहे, श्रम खर्च होणार आहेत, त्या तिन्ही घटकामध्ये आपल्याला बचत करता येते. ओके, त्याचबरोबर काय सांगितले तुम्हाला की सारांशाने व्यवसायाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी वरील नियंत्रण तंत्राचा उपयोग इथं केला जातो. पर्ट व CPM लक्षात ठेवा, लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती असले पाहिजेत. पर्ट म्हणजे प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक, CPM म्हणजे क्रिटिकल पाथ मेथड. ओके, सो ही दोन्ही तंत्रे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर व्यवस्थापकीय नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने विकसित केली गेलेली आहेत. लक्षात घ्या, ही दोन्ही तंत्रे कोणत्या उद्देशाने विकसित केली गेलेली आहेत तर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी, व्यवसाय पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर व्यवस्थापकीय नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हे दोन्ही तंत्रे विकसित केली गेलेली आहेत. या दोन्ही तंत्रामध्ये प्रकल्पाच्या कार्याचे प्रथम
अनेक क्रिया या दोन्ही तंत्रामध्ये प्रकल्पाच्या कार्याचे प्रथम अनेक क्रिया, कार्ये व उपक्रिया यामध्ये विभाजन केले जाते. त्यानंतर प्रत्येक क्रियेस किंवा कार्यास पूर्ण होण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल या पद्धतीने ती एकत्रित जोडली जातात. PERT व CPM मध्ये एकच हेतू असतो, तो म्हणजे प्रत्येक प्रकल्पाची अनेक कार्यात विभागणी करून कार्यामध्ये विभागणी करून सर्व कार्याचा क्रम दाखवणारा आलेख तयार करणे. या आलेखात कार्य सुरू करण्याची व पूर्ण करण्याची वेळ दर्शवली जाते व कार्य पुढे स्वीकारणारा मार्ग निश्चित करण्यात येतो. ओके, जे काही कार्य पुढे स्वीकारायचं आहे किंवा साकारलं जाणार आहे त्याचा मार्ग आपल्याला इथं निश्चित करता येतो. तसेच प्रत्येक कृतीचा दुसऱ्या कृतीशी संबंध कशा पद्धतीने आहे हे आपण इथं दर्शवू शकतो. ओके, सो या पद्धतीनं तुम्हाला मॉडर्न टेक्निक सांगितल्या गेल्यात. या मॉडर्न टेक्निक आहेत कंट्रोलिंगच्या. आपण काय काय पाहिले? कंट्रोलिंग म्हणजे काय, नियंत्रण म्हणजे काय, त्याच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर त्याची संकल्पना काय आहे, त्यानंतर त्याची प्रोसेस कशा पद्धतीची आहे, त्यानंतर त्याचे तंत्रे आपण पाहिली. तंत्रामध्ये तुम्हाला त्याची जी तंत्रे आहेत त्याच्या दोन भागामध्ये विभाजन झालेलं आपल्याला दिसलं. पहिलं म्हणजे ट्रॅडिशनल पारंपरिक आणि दुसरं म्हणजे मॉडर्न, ओके, आधुनिक. सो नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात आपला काय असेल तो. ओके, थँक्यू.